नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। अनंत पांडुरंग भोईर विद्यालय व रघुनाथ शेठ जितेकर ज्युनियर कॉलेज दापोली पारगाव शाळेचा नूतनीकरण सोहळा आणि स्टेम लॅबचे उद्घाटन। रयत शिक्षण संस्थेच्या अनंत पांडुरंग भोईर विद्यालय व रघुनाथ शेठ जितेकर ज्युनियर कॉलेज दापोली पारगाव येथे शाळा नूतनीकरण सोहळा आणि अत्याधुनिक स्टेम लॅब उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला। या भव्य सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून श्री NM इलेक्ट्रिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री वल्लभ मुंद्रा आणि मुख्य वित्त अधिकारी श्री चंद्रशेखर मुळे, इनोबल सोशल इनोव्हेशन फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO श्री चिराग भंडारी, प्रोजेक्ट मॅनेजर श्री राहुल जयस्वाल, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या सौ संजीवनी डी म्हात्रे, पनवेल पंचायत समितीचे अभियंता श्री अभिजित मटकर, स्टेम ट्रेनर श्री पंकज सर तसेच विद्यालयाचे चेअरमन माननीय प्रकाश शेठ जितेकर, विद्यालयाचे स्थानिक स्कूल कमिटी सदस्य श्री अशोक डाऊर, श्री राजेंद्र आत्माराम पाटील, श्री सुनील भोईर, श्री अमित भोईर व ग्रामस्थ श्री विवेक मोकल तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ पुष्पलता ठाकूर, पर्यवेक्षिका सौ घोडके SS मॅडम, विद्यालयाचे सर्व सेवक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते। या नूतनीकरणामुळे विद्यालयाचे रुपडे पूर्णपणे पालटले असून विद्यार्थ्यांना आधुनिक, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण उपलब्ध झाले आहे। शाळेच्या नूतनीकरणामध्ये वर्गखोल्यांचे सुशोभीकरण, रंगरंगोटी, आकर्षक भिंती, स्वच्छतागृह तसेच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत। याशिवाय विज्ञान व तंत्रज्ञान आधारित शिक्षणाला चालना देण्यासाठी आधुनिक स्टेम लॅब उभारण्यात आली असून त्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रयोग, प्रत्यक्ष कृती आणि नाविन्यपूर्ण प्रकल्पांद्वारे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आधुनिक शिक्षण पद्धतीची गरज अधोरेखित करताना विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता, संशोधन वृत्ती आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्यासाठी अशा सुविधा अत्यंत उपयुक्त ठरतील असा विश्वास व्यक्त केला। सोबतच विद्यालयाच्या शिक्षिका सौ सोनावणे VA तसेच विद्यार्थिनी इयत्ता 6वी भाग्यश्री अंगोरे, इयत्ता 7वी ईश्वरी चांगण यांनी पूर्वीची शाळा व आता नूतनीकरणानंतर शाळेत झालेले नवीन बदल आपल्या मनोगतातून व्यक्त केले। शाळा नूतनीकरण आणि स्टेम लॅब ची उभारणी हा केवळ पायाभूत सुविधांचा विकास नसून विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धात्मक युगासाठी सक्षम बनविण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे मत विद्यालयाच्या माननीय प्राचार्या पुष्पलता ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकेतून व्यक्त केले। तसेच विद्यालयाचे माजी विद्यार्थी, पनवेल पंचायत समितीचे अभियंता श्री अभिजित मटकर साहेबांच्या सहकार्यामुळे हे नूतनीकरण शक्य झाले, असेही यावेळी त्यांनी सांगितले। तर म्हात्रे SD मॅडम यांनी विद्यालयाच्या नवीन रूपाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पाटील VR सर व सौ मुंबईकर KV मॅडम यांनी केले, तर आभार पर्यवेक्षिका घोडके मॅडम यांनी मानले। एकंदरीत विद्यालयाच्या प्राचार्या सौ पुष्पलता ठाकूर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व सेवक वृंदांच्या अथक परिश्रमातून कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वी पार पडले, अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख श्रीमती भोपी कल्याणी मॅडम यांनी दिली। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खरपाटील, पनवेल।